आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा. नॉनव्हेज लोकांना प्रॉब्लेम नाही, चिकन मटण काही खाल्लं तरी त्यात प्रोटीन्स मिळतात. पण जे लोक व्हेजिटेरियन आहेत, शाकाहारी, पोळी खाल्ली तर 11%, भात खाल्ला तर 9%, वरण खाल्लं तर 20%. आणि वरण कसं खातात? वाटीवर वरणामध्ये तळाशी डाळ असते आणि वर सगळं रस्सा. काय प्रोटीन मिळणार तुम्हाला? मग 4 पोळ्या खात असाल तर 1 पोळी कमी करा. वाटीवर मोडालेलं कडधान्य खा, घट्ट वरण खा, सोयाबीन खा, शेंगदाणे खा, काजू खा, चीज खा, पनीर खा, दूध प्या. म्हणजे काय होईल? कार्बोहायड्रेट थोडे कमी होतील, प्रोटीन थोडेसे वाढतील. लगेच कोणी म्हणेल उद्यापासून सर पोळी बंद करून टाकतो. असलं काही करायचं नाही आहे. हे काय डाएट प्लॅन नाही आहे, ही लाईफस्टाईल आहे. आयुष्यभर जे आनंदाने करतील तेवढंच करायचं. म्हणून 4 पोळ्या खात असाल तर 3 खा, कारण तुम्ही पोळ्याच खाल्ल्या आयुष्यभर. आयुष्यभर करता आलं पाहिजे असं करायचं. खूप लोकांना बरं वाटलं, चला मध्ये काहीतरी आहे. जास्त आनंदून जायच्या आधी लाल अक्षरात काय लिहिले ते आधी वाचा. फॉर बेस्ट रिझल्ट आधेमध्ये काही खाऊ नका. आपलं ध्येय काय असायला पाहिजे? 2दा जेवणे, मध्ये पाणी पिणे, हे ध्येय असायला पाहिजे. आणि हे ध्येय तुम्ही 15-20 दिवसामध्ये गाठता, हे नक्की. त्यामुळे मध्ये मध्ये काय खायचं हे पदार्थ शोधत बसू नका. 2 आपल्या पाण्यावर यायचे लक्षात ठेवा. काय चालतं? पाणी चालेल, घरी बनवलेलं पातळ ताक चालेल, विकतचं ताक नाही. 2 चमचे दह्यात ग्लासभर ताक बनवा, हवं तेवढं प्या. ग्रीन टी, ब्लॅक टी चालेल, तुम्हाला आवडत असेल तर आणि पीत असाल तर. 25% दूध, 75% पाण्याचा पातळ चहा चालेल. कशातच साखर नाही, शुगर फ्री नाही. नारळ पाणी चालेल, मलई खायची नाही. नाहीतर 40 रुपयाचं शहाळं आणलं, मलई वाया कशी घालवायची? हे वाया कशी घालवायची या वाक्यामुळे महाराष्ट्रातल्या निम्म्या महिला लठ्ठ झालेल्या आहेत. आणि ज्यांच्या घरी 1-2 वर्षाची मुलं आहेत त्या तर सगळ्याच महिला लठ्ठ झाल्या. वाया कसं घालवायचं? काय करतात? लहान मूल घरी आहे, त्याच्याकरता शिरा बनवतात, भरपूर तूप घालतात, मुलावरचं प्रेम, आणि त्याच्या मागे फिरतात दिवसभर ताटलीत शिरा घेऊन. खा रे खा रे, एवढं समोर किती खाणार? 4 घास 5 घास खातात, मग तो उरतो शिरा. वाया कसा घालवायचा? लक्षात घ्या, तुम्ही घरातल्या डस्टबिनची काळजी करता पण शरीराचं डस्टबिन करून घेता, हे लक्षात घ्या. शरीरामध्ये अन्न टाकणं फार सोपं आहे, काढणं फार अवघड आहे. 110 किलोच्या माणसाला विचारा, तो म्हणतो सर हवा खाल्ली तरी वजन वाढतं, 1 ग्रॅम कमी व्हायला तयार नाही. त्यामुळे आग्रह कधी कोणाला करू नका. आणि वाया गेलं तरी चालेल पण स्वतःला वाया घालवू नका, लक्षात ठेवा. मलाई खायची तर तुम्ही जेवता नका, अडचण काय नाही. 2 जेवणाच्या मध्ये खाऊ शकता. आणि 1 टोमॅटो दिवसभरात खाला तरी चालतं. मग काय सांगितलं डाएट प्लॅन? कडक भुकेच्या 2 वेळा उठून 2 वेळा जेवणे, एकदा जेवायला बसलं 55 मिनिटात जेवण संपवणे, गोड कमी खाणे, जेवणातले प्रोटीन्स वाढवणे, आणि 2 जेवणांच्या मध्ये पाणी, पातळ ताक, ग्रीन टी, ब्लॅक टी, 25% दूध, 75% पाण्याचा पातळ चहा किंवा नारळ पाणी किंवा टोमॅटो, एवढे पदार्थ मध्ये मध्ये खायला परत मिळेल. हा साधा सोपा डाएट प्लॅन आहे. हा डाएट प्लॅन करताना काय काय अडचणी येऊ शकतात? पहिली गंभीर समस्या, सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू? किती लोकांना प्रॉब्लेम आहे? पुष्कळ लोक आहे. हे सगळे हा प्रॉब्लेम मला पण होता. साखरेचं व्यसन लागतंय, लक्षात ठेवा. साखर हे ॲडिक्टिव्ह आहे. मग तुम्हाला एक साधा उपाय सांगतो. तुम्ही असा विचार करा की देवीचं व्रत म्हणा, देवाचं व्रत म्हणा, 8 दिवस फक्त बिन साखरेचा चहा प्या. 8 दिवस. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की 9व्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही, कारण ते व्यसन जायला तेवढा वेळ लागतो. डायबिटीसचे जे पेशंट वर्षानुवर्ष बिन साखरेचा चहा पितात, त्यांना चुकून जर साखरेचा चहा दिला त्यांना मळमळतं, लक्षात ठेवा. ते आवडत नाही. त्यामुळे हा फक्त 8 दिवसाचा प्रश्न आहे. 8 दिवसाने तुम्ही निर्धार ठेवा, तुमचा प्रॉब्लेम जाईल. चक्कर येईल का? आम्ही दिवसभर एवढं काम करतो आणि मग चक्कर येईल तर काय घ्या?
लक्षात घ्या की 65 किलो वजनाच्या माणसामध्ये 13 किलो चरबी आहे. 13 किलो चरबी म्हणजे 1,20,000 कॅलरीचा स्टॉक आहे तुमच्याकडे, आणि तुम्हाला किती लागते दिवसाला? 2,000 कॅलरी. त्यामुळे 60 दिवस तुम्ही काही खाल्लं नाही, नुसतं पाणी पिलं तर तुम्ही मरणार नाही, हे डॉक्टर म्हणून मी लिहून द्यायला तयार आहे बॉन्ड पेपर. त्याच्यामुळे चक्कर बिक्कर काही येत नाही, सगळं सायकोलॉजिकल आहे. सगळे तज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात, लगेच कोणते सांगतात ब्रेकफास्ट लेके किंग आणि लंच लेके क्वीन आणि डिनर लेके बेगर. म्हणजे आपली म्हण नाही का म्हणतो अशी? म्हटलं आपली कुठे म्हण आहे? इंग्रजी म्हण आहे, राणीची म्हण आहे, आपली थोडीच आहे. तुम्ही महाभारत वाचा, रामायण वाचा, कुठेही तुम्हाला नाश्ता केल्याचा उल्लेख सापडत नाही. लोक जेवायचे, आपल्याकडे पंक्तींचाच उल्लेख आहे, कुठे नाश्त्याचा उल्लेख नाही. संस्कृतमध्ये ब्रेकफास्टला पर्यायी शब्द नाही. आणि सुदाम्याचे पोहे नंतर कुठेतरी घुसडलेत हे मी तुम्हाला सांगतो. बरं, आम्ही तुम्हाला सांगितलं नाही ब्रेकफास्ट स्किप करा. आम्ही काय सांगितलं? तुम्हाला माहिती आहे की भूक नसताना जेवलं तर काय होतं? अपचन होतं. आणि भूक असून जेवलं नाही तर काय होतं? ऍसिडिटी होते. हे तुम्ही अनुभव घेतलेला आहे, हे काय रॉकेट सायन्स नाही आहे. आम्ही तुम्हाला नैसर्गिक सल्ला दिलेला आहे की जेव्हा भूक लागते त्या 2 वेळा जेवा. तुम्हाला सकाळी 8:30ला भूक लागते तेव्हा जेवून घ्या. आमच्या डिक्शनरीमध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर असे शब्द नाही. आमच्या डिक्शनरीत 2च शब्द आहेत, पहिलं जेवण आणि दुसरं जेवण. आणि ते कधी करावं, त्याच्यात किती अंतर असावं, ह्याला काही नियम नाही आहे. तुम्हाला सकाळी 8ला भूक लागते, 8ला जेवून घ्या, पहिलं जेवण 8. त्यामुळे काही स्किप करायला सांगितलेलं नाही. म्हणजे तो प्रॉब्लेम येतात. मुंबईच्या एका बाईंचा मला फोन आला, सर डाएट बंद केला 8 दिवस झाले, इतकी ऍसिडिटी होते, डोकं दुखतं. म्हटलं भूक कधी लागते? म्हणजे सकाळी 8 वाजता. मग जेवता किती वाजता? दुपारी 12 वाजता. मी म्हटलं आता तुम्ही 4 तास उपाशी राहता तर तुम्हाला ऍसिडिटी होणारच आहे. म्हटलं 12ला का जेवता? नाही, आमचा लंच ब्रेक 12ला असतो. मी म्हटलं तुम्ही 8ला जेवायला पाहिजे, तुमची भूक 8ची, 8ला जेवायला पाहिजे. 8ला कसं काय जेवणार? शक्यच नाही म्हणे 8ला जेवण. म्हटलं काय झालं, काय प्रॉब्लेम? नाही, आमची स्वयंपाकाची बाई येत नाही एवढ्या लवकर. मी म्हटलं मी येऊ का उद्यापासून? अरे तुमचे काय काय प्रश्न मी सोडवायचे? तुम्हाला प्रिन्सिपल सांगितलं की 2दा जेवायचं भुके जेवायला. कसं सोडवायचं तुम्ही बघा. शिळी पोळी खा, सँडविच खा, काय काही खा, पण त्या 2 वेळेला खा, हे महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला काही स्किप करायला सांगितलं नाही.